नाशिकच्या निफाडमध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। बच्चू कडू यांचं गेल्या 6 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला सर्वच दिव्यांग जाऊ शकत नसल्यानं प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने निफाडमध्ये अन्नत्याग आंदोलन केलं। नाशिकच्या येवल्यातील अंधरसूल ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदी अमोल सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। उपसरपंच पदासाठी अमोल सोनवणे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड घोषित झाली। यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत समर्थकांनी जल्लोष साजरा केला। पुण्यातील भोरमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांना नियुक्त पत्र वितरण सोहळा पार पडलाय। राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते नव्यानं निवड झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांना नियुक्ती पत्रांचं वाटप करण्यात आलं। तसंच या महिलांना पुढील सेवाभावी कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या। पुण्यातील काळेपडळ पोलिसांनी तब्बल 2000 लिटर गावठी दारू जप्त केली आहे। अवैध गावठी हातभट्टीवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली। 53 कॅनसह 2065 लिटर गावठी हातभट्टी आणि 4,13,000चा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय। जालन्यातल्या साष्ट पिंपळगावमध्ये वाळूचा अवैध उपसा सुरू आहे। गावकऱ्यांनी वाळू उपसा करणारे हायवा वाहनं रोखून धरले असताना गोदी पोलीस घटनास्थळी आले। यावेळी नागरिकांनी पोलिसांना जाब विचारताच पोलिसांनी घटनास्थळावरून पळ काढला। सांगलीतील मिरजमध्ये पोलिसांनी बेकायदेशीर जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई केलेली आहे। यावेळी 60 जणांना ताब्यात घेण्यात आलं। त्याचबरोबर 22 दुचाकी आणि 4 चारचाकी वाहनांसह जुगाराचं साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली। या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबेदर आणले। जालन्यातील पारदमध्ये शेतातील आंब्याच्या झाडाला दगड मारण्यावरून 2 गटामध्ये हाणामारी झाली। या मारहाणी प्रकरणी पारद पोलीस ठाण्यामध्ये 2 महिलांसह 5 जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। पुणे महानगरपालिकेतील 4100 तक्रारी प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। जलवाहिनी गळती, पथदिवे बंद, रस्त्यांची दुरवस्था यांसारख्या अनेक तक्रारी महापालिकेकडे प्रलंबित आहेत। त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करतायत। या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्तांनी 2 आठवड्यात सर्व तक्रारी निकाली काढण्याचे आदेश दिले। पुण्यातील शालेय रिक्षांमध्ये केवळ 5 विद्यार्थ्यांचीच वाहतूक करता येणार आहे। त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोंबून ठेवल्यास संबंधित वाहन चालकांवर कारवाई होणार आहे। तसे आदेश पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले। अखेर कामाठीपुराचा पुनर्विकास मार्गी लागणार आहे। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळामार्फत समूह पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे आणि यामध्ये 8000 रहिवाशांना हक्काचं घर मिळणार आहे। त्यासाठी कन्स्ट्रक्शन्स आणि डेव्हलपमेंट एजन्सी नेमण्यासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। परभणीतील जिंतूरमध्ये करवली शिवारामध्ये आखाड्यावर बांधून ठेवलेल्या 2 बैलांवर वीज पडली। त्यामुळे या 2 बैलांचा मृत्यू झालाय। ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। नागपुरातील तापमान अद्याप 40 अंशांवर आहे। त्यामुळे नागरिकांना घामाच्या धारा येत असून नागरिक उकाड्याने त्रस्त झालेत। तर राज्यामध्ये सर्वत्र मान्सूनच आगमन झाल्यानं नागपूरकरही मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। छत्रपती संभाजीनगरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत। तसंच पावसाचं अनेक सखल भागामध्ये पाणी साचले। त्यामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे। जालन्यातील खासगावामध्ये वादळी वाऱ्यामुळे 2 बैल विहिरीमध्ये पडले। त्यामुळे एका बैलाचा मृत्यू झालेला आहे। या घटनेवेळी शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेत बैलांना वाचवण्याचा प्रयत्न केला। मात्र यावेळी एका बैलाचे प्राण वाचले तर एका बैलाचा मृत्यू झालेला आहे। नागपुरातील रामटेकमध्ये बोर्डा फाटा परिसरात एका तलावात मगर आढळली। वन विभागाने या मगरीचे रेस्क्यू केलेले। मगर आढळल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली होती।